चालू सामन्यांत होणाऱ्या सामन्यांसाठी पहिला पुकार मुंबई फोर्ट्रस विरुद्ध DPU पुणे, मिडलँड अकॅडमी विरुद्ध सेंट्रल रेल्वे मुंबई शहर. चार संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. या स्पर्धेच्या निमित्तानं दादर प्रभादेवी येथील सामाजिक क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं नाव लायन्स क्लबचे असणारे माजी पदाधिकारी, त्याचबरोबर ईशान्य मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी कोलके या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेनं आदरणीय नितीनजी कोलके. सामना अत्यंत महत्वाचा विचार आपण पाहतोय. मूळचा हिमाचल प्रदेशचा असणारा खेळाडू आणि ज्याला आपण यू मुंबाकडून आपण पाहतो तो अनिल जस्ताची असणारी पहिली चढाई आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हरियाणा स्टीलर्सच्या माध्यमातून आपला खेळ गाजवला महाराष्ट्राचा उज्ज्वल भवितव्य म्हणून ज्या खेळाडूकडे पाहतो तो तेजू अर्थात तेजस पाटील आक्रमणासाठी पाहतोय. क्रीडागट क्रमांक 1 वर मुंबई पोलीस परिवार अध्यक्ष अक्षयजी पुजारी, मनपूर्वक स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय की कबड्डीचा द्वंद्व, कबड्डीचा थरार एक स्पीड मध्ये चपळाई नेताना खेळाडू आपण ज्याला पाहिला सौरभ पगारे हा देखील तमिळ थलाईवादात लीड करणारा खेळाडू आहे. अर्थात CGST आणि प्रतिस्पर्धी संघ तुला मुलाचे असणारे चारी संघ एकमेकांसमोर भिडण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अप्रतिम असा प्रयत्न प्रत्येक स्पर्धेत राहिलेला आहे. आमच्या संग्राम सरांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. युवा फलटण अर्थात पुणेरीच्या माध्यमातून जे खेळाडू घडतात त्या इन्शुअर कोर्ट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा असणारा संघ अप्रतिम असं प्रदर्शन. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिषेक भोजनेचा असणारा मुंबई पोस्टल अर्थात डाक विभागाचा असणारा संघ आहे, ज्याचे प्रशिक्षक आहेत प्रांजल पवार. स्पर्धा अत्यंत महत्वाची, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लढती आपण पाहतोय. मुंबापुरीसह महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती आपण पाहतोय. कबड्डीतली असणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. याच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी महत्वाच्या क्षणांचे असणारे साक्षीदार आहोत. आक्रमणासाठी आपण पाहतो मिलन दहिया. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा पटनाकडून आपण पाहतो. मूळचा हरियाणाचा असणारा हा खेळाडू आहे. आक्रमण चढवतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर प्रतिस्पर्धी संघ आहे CGST मुंबई. त्या ठिकाणी आमचे पुरुषचे दोन्ही पंच आपण मैदानात पाहतो. एका बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर आत्माराम चबाडा, दुसऱ्या बाजूला आशुतोष साळुंखे.
राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू असलम इनामदार विजेत्या पुणेरी पलटण संघाचा असणारा कर्णधार जर्सी नंबर 3 क्रीडांगण क्रमांक 2 वर आक्रमणासाठी आहे. आपण पाहतोय डाक विभागाचा महत्वाचा खेळाडू अभिषेक भोजने. त्याचा स्थानिक संघ आहे वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी रत्नागिरी. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. असलम इनामदार आक्रमणासाठी आपण पाहतोय. हा देखील महत्वाचा खेळाडू मित्रांनो एशियन गोल्ड मेडलिस्ट जय बजरंग वासिम ठाणे हा असणारा कर्णधार आहे. आपण महत्वाचं योगदान देणारा महाराष्ट्राचा लाडका खेळाडू अप्रतिम असं गॅदर करत असताना क्रीडांगण क्रमांक 2 वर विशाल ताटे आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात महत्वाचं योगदान अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वस्तिक गोविंदा पथकाचे असणारे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजयजी पारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करीत आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय अजयजी पारी यांचं असणारं स्वागत आपण करत असताना अमन अग्रारी यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्यांचं स्वागत करीत आहोत. अजय पारी सर. मुंबई पोलीस परिवाराचे सदस्य आदरणीय अक्षयजी पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आदरणीय सन्मान्य अक्षयजी पुजारी. विनंती आहे मंडळाच्या वतीनं आपण बुके देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. स्पर्धा अत्यंत महत्वाचं ट्रॅप मध्ये सापडतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं. एक दर्जेदार खेळाडू या ठिकाणी CGSTचा आपण पाहतोय. जर्सी नंबर 5 जो बँगल वॉरियर्सला लीड करतो सुनील दुबिले असणारा हा नेत्रदीपकाचा क्षण. विशाल ताटे जो आक्रमणासाठी हरियाणा स्टीलर्स या संघाकडून पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक सर्वोत्तम असे कॅटरिंग व्यावसायिक म्हणून संतोषजी चौगुले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील स्वागत आपण अथर्वला विनंती करूया. अथर्व पाटकर आपण आपल्या शुभास्ते स्वागत करायचं आहे. अथर्व पाटकर. मंडळाच्या वतीनं उपाध्यक्ष आदरणीय विजयजी सावंत यांना विनंती करूया. आपण आपल्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. विजय सावंत. विजय सावंत सर आपणास विनंती आहे आपण पुढच्या सन्मानासाठी या ठिकाणी आपल्या शुभास्ते एक विशेष सन्मान आपण घेतोय. क्रीडा रसिको आपला नजरा जरी मैदानात असले तरी कान मी काय बोलतोय तिकडे आपलं जरूर लक्ष असणार यात काही शंका नाही. मैदानात
ज्या पद्धतीनं सर्वांग सुंदर खेळ चाललाय त्या पद्धतीनं व्यासपीठावरती अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि त्यातल्याच एका दिग्गजाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मगाशी मी सांगितलं मित्रांनो, कोकणातल्या मंडणगड तालुक्यातल्या 10 गावचे असणारे सुपुत्र, त्यानंतर एचजीएस क्रीडा मंडळ लोअर परेल यांच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला, गेले अनेक वर्ष कबड्डी खेळत असताना कालांतरानं महेंद्रा अँड महेंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्यांना पाहिलं, शिवछत्रपती अवॉर्डी सागर बांदेकर सरांच्या समवेत ज्यांनी सुरुवातीला खेळाडू आणि त्यानंतर कोचची असणारी महत्वाची भूमिका बजावली आणि हे करत असताना आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या सर्वांचे लाडके विलास जाधव सर यांना आपण सन्मानित करूया। विनंती करतो, जरा जोरदार टाळ्या द्या। आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महेंद्रा अँड महेंद्रा या व्यावसायिक संघाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय विलास जाधव सर छत्रपती अवॉर्डी सन्मानित करतायत। आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026च्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हा महत्वाचा असणारा एक सन्मान केला जातोय तुम्हा सर्वांच्या साक्षीनं। थँक्यू व्हेरी मच। जरा मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळा करूया प्लीज, प्रेमाची विनंती असेल आपल्यासाठी। आपण भरगतची अशी गॅलरी या ठिकाणी उभारलेली आहे। थोड्याच वेळात हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉची कुपन्स पण दिले। सुनील दुबईला येतोय, आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर जो बेंगॉल वॉरियर्सला लीड करणारा गुणवान खेळाडू आहे। अप्रतिम असा प्रयत्न होताना कॉर्नरच्या दिशेनं चाणक्याशी नजर। पीपीसीएल भारत पेट्रोलियम मोठे मोठे संघ खेळाडू घडवणारा संघ आहे बीपीसीएल। आपण पाहतोय जिथे जोशी पासून मोठे मोठे खेळाडू या संघात घडले, अनेक शिवछत्रपती अवॉर्ड्सने सन्मानित केले खेळाडू या संघातले निलेश शिंदे असतील, जर्सी नंबर 10 आक्रमणासाठी आपण पाहतोय बीपीसीएलचा मिलन दाहिया पटनाचा असणार गुणवान खेळाडू आक्रमणासाठी आपण पाहत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सौरभ पाटील, यापूर्वी त्याला बेंगॉल वॉरियर्स कडनं पाहिलं, तमिळ खलावज कडून पाहिलं। सर्व संघांच्या प्रशिक्षकांना महत्वाची सूचना, ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडूचा आपण या ठिकाणी आदरातिथ्य करत असतो। सायंकाळच्या सत्रात आपण त्याला सगळ्यांना अल्पोपहार पण देतोय आणि भोजन पण देतोय। चढाईसाठी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू असलम इनामदार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर अप्रतिम प्रयत्न असलमचा आपण पाहतोय। सर्व प्रशिक्षकांना महत्वाची सूचना, आपल्या भोजनाची कुपन्स आपण कलेक्ट करा, कारण कुपन शिवाय भोजन मिळणार नाही, प्रेमाची विनंती असेल। क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती एक टफ सिच्युएशन आपण पाहताना स्कोरबोर्ड पाहिलं, प्रयत्न दमदार आपण पाहतोय। आक्रमणासाठी आहे सौरभ पाटील, नॅशनल गेम्स खेलो इंडियामध्ये 2nd प्लेस मिळवण्यात महत्वाचं योगदान ज्यानं दिलं होतं। यापूर्वी विदर्भ बँकेकडून खेळत होता, आता आपण पाहतोय मुंबई पोस्टल कडून। श्रीकांत जाधव आणि परेशजी मात्र आपल्यास विनंती, आपण या ठिकाणी व्हीआयपी सेक्शन मध्ये आपण येऊया। अप्रतिम प्रयत्न असला इनामदार या ठिकाणी सज्ज असताना क्या बात है मुंबई पोस्टल।
त्या स्पर्धेच्या निमित्तानं मिलन दही आक्रमणासाठी आपण पाहतोय. पटनाचा गुणवान खेळाडू मितान गुलचा हा हरियाणाचा खेळाडू आहे. तितकंच आक्रमण अत्यंत दर्जेदार होतं. त्याच प्रकारे आपण पाहिलं डिफेंडर्स एकदम मजबूत दमदार आहेत आमच्या CJSTचे. तेजस पाटील पेटनेम तेजू मॅन फ्रॉम हरियाणा स्टीलर्स. अनिल जस्ता हा देखील हिमाचल प्रदेशचा शिवमोगाकडून आपण त्याला पाहतो. मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेत आपण पाहताना नेतृत्वाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू या व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात निमित्त आहे ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबई आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. प्रतिभाचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताना आदरणीय रवी शिंदे आहे. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने चला. आदरणीय रवींद्र शिंदे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊया. सगळ्या प्रशिक्षकांना विनंती आपण फूड कुपन्स आपण कलेक्ट करूया. प्रेमाची विनंती, वारंवार सूचना आपल्याला दिल्या जात आहे. कुपन नसेल तर निश्चित स्वरूपात भोजन आपण देत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतात. प्रेमाची विनंती असेल आपल्याला. आपण लकी ड्रॉ कडे जाऊया. लकी ड्रॉ, डिजिटल लकी ड्रॉ. लकी ड्रॉ आपण शिवछत्रपती अवॉर्डी विलास जाधव सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लकी ड्रॉ काढतोय. नितीनजी कोलगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण स्पिन होणारा जे सर्कल आहे त्याला आपण या ठिकाणी टच करणार आणि स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. विलास जाधव सर टच करतायत. सामना अत्यंत चुरशीचा आहे दोन्ही ठिकाणी. बघूया कोणता क्रमांक येतोय. एकूण 5 ड्रॉ आहेत आजच्या. कुपन क्रमांक 245 245. भाग्यवान विजय आहेत का? 245 आहेत या. 245 आहेत का? कोण बघा 245 या पटकन या. 930. अजून एक ड्रॉ आपण काढूया. 245 विनर या ठिकाणी येत आहेत. अभिनंदन. व्यासपीठाच्या समोरची गर्दी आपण कमी करूया प्लीज. आपले मंडळाचे पदाधिकारी आपण स्वतः लक्ष देऊया प्लीज जरा. सामना अत्यंत महत्वाचा आहे. शरद भुवड हे विजेते आहेत. मी विनंती करतो देव कदम यांच्याकडून सौजन्य मिळत आहे. तर या भाग्यवान विजेत्याला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत.
शिवछत्रपती अवॉर्डी विलास जाधव सर, नितीनजी कोलगे यांच्या शुभास्ते आपण सन्मान करत आहोत या पहिल्या लकी ड्रॉतल्या भाग्यवान विजेत्याचा. अभिनंदन.